माझं फर्स्ट फ्लोअरची लॉबी आहे आणि हा माझा रूम आहे. फर्स्ट दिवसाचा जो स्पिती व्हॅली स्टार्ट होतोय त्या दिवसाचा माझा हा रूम असणार आहे. हिल टॉप व्ह्यू हॉटेल आणि याला बाल्कनी पण आहे. वो, आणि माझी बाईक तिकडे आहे. मेगाच्या रिझॉर्ट, मेगाच्या रिझॉर्ट इज हिअर. आणि इकडे सगळे ॲपलचे झाडं आहेत, धुके आहेत, झाडं आहेत आणि मी इकडे आहे. सुंदर आहे रूम ना. 52,119 किलोमीटरवरती माझी स्पिती व्हॅली सर्किट चालू होते. 5th डे आहे ट्रिपचा. हिल टॉप रेसॉर्ट आणि माझी मेगाच्या रिझॉर्ट रॅक झाली आहे. मी रायडिंग गेअर्सवरती रेन लायनर घालूनच निघते कारण की फॉग आहे आणि त्याच्यामुळे थोडं हलका म्हणजे पावसाचं हे आहे. माझं सगळं रायडिंग गेअर्स मी क्लीन केले आहेत, बघू शकता. अँड आय एम इन माय रेन लायनर्स नाव. शूज कवर पण मी घातले अँड आय एम रेडी टू गो फॉर चांगला चिटकूल. तर बघूया ही वाली राईड कशी होती आहे. आय एम सो एक्सायटेड फॉर दिस. मला हिलटॉपमध्ये ना एक ग्रुप भेटला आहे जे बसने आलेत राईट, आणि सगळे मुंबईचे आहेत, उरणचे आहेत, आपले गाववाले पण आहेत, पनवेलले पण आहेत, आग्रिकोली लॉक ट्रॉक्स जय आग्री, आणि तिकडे पण आहेत ना सगळेजण. हाय एव्हरीवन. सो सोनाली बडत सबस्क्राईब करा इन यूट्यूबवरती. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्हाला अभिमान आहे. अरे थँक्यू सो मच. मराठी माणूस एक चांगल्या उंचीवर जातोय. थँक्यू सो मच. चांगल्याच उंचीवरती एकदम. तू पण जा कधी. मी पण येईन तुमच्या बरोबर. मी तरी आता तरी सोलो करते. 40ला चालू केले. 120 किलोमीटर्स आहे आणि इकडचं वातावरण बघ कसं आहे. हे नारकंडाच्या पाठी 10 किलोमीटरवरती आहे हा प्लेस जिथे माझं हॉटेल रूम मी बघितलेला. हॉटेल हिल व्ह्यू नारकंडा. आणि मी आता माझ्या मेगाच्या रिझॉर्ट बरोबर निघाली आहे चांगला चिटकूल करायला हे मित्रांनो. आणि इथून चिटकूल 200 किलोमीटर्स आहे आणि चांगला 170 किलोमीटर्स आहे. सो गाईज आता आहे ना इथे चिखलाचा रस्ता लागला आहे. चिखल आला आहे आणि माझे मिचलिनचे टायर्स आता काम करतायत चांगले. आता त्यांचा मोठा मान असणार आहे चिखलांच्या टायरमध्ये. फॉग चाल आहे म्हणून मी माझी येल्लो लाईट्स चालू केली आहेत, जे पार्किंग लाईट पण बोलू शकतो आपण. गाईज हे सतलेज रिव्हर आहे जे हिमालयांच्या इथून येत आहे आणि मी आणि माझी मेगाच्या रिझॉर्ट आम्ही दोघं जण इथं थांबलो आहे सतलेज रिव्हर पाहायला. इथूनच जाते कुठे माहिती आहे? स्पिती व्हॅलीच्या इथून आली ती नदी. ही वाली काय तिचे काठ आहे बा नदीचा. हा बघ कोकणकर ऑन हा स्पिती राईड, सोलो राईड. स्पितीचा सोलो राईड आपल्या मेगाच्या रिझॉर्ट सोबत मी करते. चला गाईज मी नीरजमध्ये आहे आणि मला हे एवढे सुंदर आहेत ना मुलं भेटलेत. हाय तुझं नाव, आपका नाम क्या है? नितिन. हाँ नितिन में नीरज में नितिन रहता है. वाव. तर मला आहे ना ते लोक भेटलेले, मला खूप सुंदर त्या लोकांना मस्त संवाद झाला हे लोकांशी. आणि हे लोक बोलतात इथेच राहा ना आमच्याकडे. हा बोलतोय इधर ही रह जाओ ऐसा बोल रहा है ना तू. चलो बाय बाय एवरीवन. आपका गाव बहुत सुंदर है, मंदिर भी है ना नीचे. माझी ही स्पिती व्हॅली राईड 2दा मित्रांनो कॅन्सल झाली होती. एक 25 जूनला आणि एक 7 जुलैला. 25 जूनला कॅन्सल झाली कारण की सगळे टुरिस्ट लोक होते ना ते एवढे आलेले ना की फुल स्पिती व्हॅली भरलेला. एवढं भांडणं करत होते यार तुम्ही लोक सगळे. मग तेव्हा मी नाही कॅन्सल केलं. 7 जुलैला पाऊस आमच्या इथे पडत होता म्हणून मी तेव्हा कॅन्सल केलं. पण नंतरला विचार केला नाही हे माझ्या डोक्यात आहे ना तर हे मी करणार. माणसं बोलत होती की आता पाऊस नाही आहे, हे पाऊस असू शकतो, दिस दॅट. भाई इकडची माणसं कशी राहतात मग.
इकडच्या माणसांकडून आपण पण शिकलं पाहिजे की एवढ्यांदा इथे कहर येतं, कुदरत का कहर बोलतात ना, एवढ्यांदा होतो. पण ते लोक तस नाही, मस्त ते लोक घरं परत बांधतात, परत त्याच जागेवरती राहतात. आणि ते लोक भरोसा पण नाही सोडत स्वतःच्या देवावरती. नाही, आपल्याला असं संकट आलं आहे ते लोक पॉझिटिव्हली घेतात की नाही हम करेंगे वापस. परत ते लोक घर बसवतात. असं नाही की कोई तो केयर कर रहा है तो वहाँ से निकल जाए. निकल जाने में भलाई नहीं होती है, कभी कभार सामना करने में भलाई होती है. सामना करायला शिका. काही पण असो, कोणतं पण आपल्याकडे येत ना सिच्युएशन असली असो, त्याचा सामना करायला शिकायला पाहिजे. देवाच्या भरोसे ठेवलं तर काही नाही होणार. यू विल एंड अप मूविंग समवेअर एल्स. मग हे लोक काय करायला पाहिजे होतं? हे लोक तर कुठे कुठे जायला पाहिजे होतं. जस्ट बिकॉज सगळीकडून काही ना काय पडतंय. काय बरोबर बोलतेय ना मित्रांनो? हे जुरी म्हणून हिमाचल प्रदेशचं एक गाव आहे. तुम्ही बघू शकता हे लोकांनी किती स्वतःचं गाव सुंदरपणे बनवलं आहे, तयार केलं आहे, कलरफुल आहे. म्हणजे त्यांचे ना विचार केवढे कलरफुल आहेत बघा तुम्ही. आता 2 वाजायला आले आहेत आणि मी अजून नाश्ताच केला आहे, फक्त जेवली नाही आहे. तर आता मी जेवायला थांबते. हे किती सुंदर आहे ना हे सृष्टी एकदम. आणि सी द पीपल, केवढं त्या लोकांनी सुंदर स्वतःचं जग बनवलं आहे. मॅन, ॲप्रिशिएट करायला पाहिजे आपण त्या लोकांना. हे बघ ना, हे किती सुंदर सुंदर जागा आहे त्या लोकांच्या. आणि हे लोकांचं बघ, आणि ह्याच्यामध्ये हे त्यांचं घर. ए यार, बापरे, हे लोक एवढं फास्ट काय आणतात गाडी? मोठे मोठे उंच उंच आहेत यार, एवढे उंच आहेत. मेगाचरी झाड आपण केवढूच आहे. क्या इगो लेके बैठते यार. हे बघ, हे बघ, ह्याला काय इगो नाही आणि आपल्याला काय इगो आहे? कसला इगो आहे? हे एवढे मोठे मोठे भले मोठे डोंगर आहेत. काय हे किती उंच डोंगर आहेत यार. लडाख इज समथिंग अलग. पण हे स्पिती व्हॅलीचं सर्किट जे आपण चाललोय, ओ माय गॉड, करचमला. बापरे, तिकडे बघ कोणीतरी घरटं पण बांधलंय. तिकडे क्लिफ आहे. राजगडचं माहिती आहे, हे असंच आहे आपला राजगड किल्ल्याचं खालची बाजू, बाले किल्ल्याची. ओ माय गुडनेस, बापरे, केवढे मोठे भले डोंगर आहेत. आता करचम येणार आहे, करचम. सोनाली, इट्स द जस्ट अ स्टार्ट. आईच्या गावात तिकडे दगड पडली आहे, तिकडे दगड पडली हो, मेली जो आत्ताच पडली वाटतं. ए दगडांनो, जरा जरा एकामेकाला पकडून राहा ना. काय एकामेकाच्या पडताय. फर्स्ट विलेज ऑफ किन्नौर. ओ माय गॉड, एकामेकाला पकडून राहायचं तर पडतायत सगळं. ये क्या है जन्नत. अरे हे काय आहे? इथे कोण येत का नाही येत यार? तुम्ही लोक का नाही? तुमच्याकडे तर बाईक पण आहे ना. अरे मी माझ्या मेगाच्या रिझल्टला घेऊन आलोय. वाय यू गाईज आर नॉट कमिंग हिअर? हे इथे का नाही येते तुम्ही लोक? ओ माय गॉड, व्हॉट आर यू वेटिंग फॉर? हे देखो, अय्या तिकडे बघ काय मस्त आहे. हे काय आहे? तिकडे बघ मंदिर आहे, तिकडून आलो आपण. हे बघ, इकडे बघ. अजून रॅट रेसमध्येच राहा सगळेजण. अजून कामच करत बसा आणि ह्याची त्याची आहे ना काढत बसा. बस एवढंच करा आयुष्यात. पण हिमाचल प्रदेश येऊ नका तुम्ही. तडमडत राहा, सगळ्यांची ह्याची लावत राहा, त्याची लावत राहा. ऑफिसमध्ये तेवढंच करत राहा. ह्याच्या जमिनी घ्या,
लुबाडा ह्याला त्याला हेच करा, पण हे सगळं बघायला येऊ नका तुम्ही, खरंच येऊ नका. मूर्खपणा करताय. अरे एवढं सुंदर आहे हे सगळं. वाय द हेल्प पीपल आर नॉट कमिंग इन हिमाचल प्रदेश विथ देअर बाईक्स, मोटरसायकल. अरे मी माझी मोटरसायकल घेऊन आली आहे. अरे कुछ तो जिंदगी में ब्रेक ले लो भाई. जिल्हा किन्नौर, जिल्हा किन्नौर. ओ माय गॉड, तो जो क्लिफ आहे ना, अरे बापरे, एवढा लगेच कसा आला, एवढा लगेच कसा आला तो क्लिफ. त्या क्लिफच्या इथे आली आहे. किन्नौर कैलाशचं जे क्लिफ आहे तिथे आली आहे माझी मेघाच्या रिझॉर्टसोबत. किती सुंदर क्लिफ आहे. एवढा लगेच येईल ही क्लिफ मला माहिती नव्हतं. मी किन्नौर कैलाशच्या इथली क्लिफच्या इथे आली आहे. हे बघ इकडचं परिसर कसं आहे, आणि मी इकडे आली आहे मेघाच्या रिझॉर्टसोबत. आता इथे कोण नाही आहे. किती ते व्हिडिओ व्हायरल झालेले. वाव, ह्याला बोलतात किन्नौर कैलाशचे पर्वतचे क्लिफ. खरंच ही क्लिफ भारी आहे. सी मेघाच्या रिझॉर्ट आली आहे. ती क्लिफ बघितली मी, किन्नौर व्हॅलीची जी क्लिफ आहे, किन्नौर व्हॅलीची जी क्लिफ आहे मित्रांनो, ती मी आत्ता जस्ट पाहिली. आणि किन्नौर व्हॅलीच्या अधूनमधून आपण चाललो आहोत. काय ती क्लिफ वरती होती ना, ते माळशेज घाट सारखंच आहे, पण माळशेज घाटामध्ये खूप मोठी क्लिफ आहे. इथे एवढीशी आहे पण ती एवढी सुंदर आहे ना. वाव, मला लय आवडली ती क्लिफ. एक्सक्यूज मी. एवढं लगेच येईल मला क्लिफ, मला माहिती नव्हतं. किती कमी किलोमीटर झालेत. वाव गाईस, किन्नौर व्हॅलीच्या इथे आहे मी. आणि तिकडे बघ लँडस्लायडिंग झालेली. तिथे काम चाललं आहे. हे बघितलं काय व्हॅली आहे बघ कशी आहे, एकदम तासलेले डोंगर. तो एक डोंगर, तो एक डोंगर, हा होता अजून एक वाला डोंगर असेल इथे. तिथे बघ सगळं हे पडलं आहे. तिथे घरं पण होती बघ. अय्या, इथे पण लँडस्लाईड होतं. तिथून तू चल बाईला सोनाली. अय्या, तिथे पण लँडस्लाईड झाले बघ. बरं आलं तिकडून काय नाही पडलं या साईडने, पण तिथं पण घरं असतील यार. तरी पण बघ माणसं बघ तिथल्या तिथेच आहेत. तस नाही की मस्त नाही झाले. वाव, इथे पण पडलं वाटतं दगडी. इथे रिव्हर क्रॉसिंग आहे, छोटीशी रिव्हर क्रॉसिंग. मेघाच्या रिझॉर्ट. तुझे पाय धुवून जायचे असतात स्पिती व्हॅलीला. ते आपण आता पाय धुवून गेलोय. चला, किन्नौर व्हॅलीचे क्लिफ बघितले, किन्नौर व्हॅली बघितली, लँडस्लाईड झालेलं बघितलं. आता आपण जेवायला जाऊया. आता किन्नौर व्हॅलीच्या इथेच आहे मी आणि त्या भागातूनच मी गाडी चालवते. काय वेगळी फिलिंग आहे. म्हणजे इट इज ऑल डिफरंट. लाईक लडाख वेगळा आहे, स्पिती व्हॅली इज ऑल टुगेदर डिफरंट. बघ ना यार, फक्त इथे मोठे मोठे आहेत ना पर्वतरांगाच आहेत, एकदम तासलेले डोंगर. किती भारी आहे तिथे. आता हा गाव लागलाय एक परत. वाव, तिकडचे झाडं बघ किती मस्त आहेत. लाईट 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 लाईट, डाग 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 डाग. वाव. मी निगुलसरीला आहे आणि इकडचं किन्नौर व्हॅली आहे ह्याला बोलतात. इथे रस्त्याचं काम चाललं आहे म्हणून 3:30 वाजेपर्यंत बंद आहे रस्ता. मी माझ्या मेघाच्या रिझॉर्टसोबत थांबली आहे आणि इकडच्या गावच्या मुली आहेत ना मला भेटलेल्या. मी बोलली इथे हॉटेल आहे काय, मग त्यांनी मला फ्लावर घेऊन आलेत. थँक्यू सो मच. ओ माय गॉड, दिस इज सो अमेजिंग. ये मेरे लिए बहुत इम्पोर्टेंट है. थैंक यू सो मच. और ये फ्लावर्स भी कितना खूबसूरत है एंड कलर भी. थैंक यू सो मच गर्ल्स. थँक्यू. किन्नौर व्हॅलीचा ते व्हिडिओ व्हायरल असतो ना की हे एवढं खाई आहे,
तिथे मी आली आहे. मी माझ्या मेगाच्या रिझॉर्ट बरोबर आहे. हे लोक रेंटेड बाईक आहेत. आपण ते क्लिफ बघायला जाऊया कसं दिसतंय. तर खाली बघ किती खाली आहे. बापरे आलो एकदाच. तिथे क्लिफ आहे. ते क्लिफचं पुढे राहिली आणि हे आता हे समोर आहे. ते तर व्हिडिओ व्हायरल झालेत ना. खाई दाखवतात ते लोक. आणि हे एवढं इझी आहे. हे सतलेज रिव्हर जे इकडून आली आहे स्पिती व्हॅलीतून. बघ सी इकडचे रोड्स बघ. ते सगळे तिकडे माझी बाईक वाट केली. इकडे वरती बघ. ते क्लिफ बघा. खाई बघ कसं आहे. मस्त ना. व्हिडिओ शूटिंग वगैरे केलेत ना त्याच्या मुकाबले हे एकदम इझी आहे. बघायला गेलं तर खूप इझी आहे. असं डरावना नाही आहे. डोंट मेक इट अँड हाईप. हे बघ किती सुंदर आहे. हे लोक दुसरे रायडर्स आहेत. गाईज किन्नौर व्हॅली आहे ही. आणि मी आता करचमसाठी रवाना होणार आहे. मी माझ्या मेगाच्या रिझॉर्ट बरोबर आहे ना खूप चिल करते. बिकॉज आय डोंट हॅव एनीबडी ना राईट नाव फॉर चिलिंग. सो मी मेगाच्या रिझॉर्ट बरोबर चिल करते. हे सतलेज रिव्हर आहे जे स्पिती व्हॅलीमधून आली आहे. बघ किती भयानक आहे. ते भयानक बघ किती आहे. आवाज ऐकला मित्रांनो. यार तुम्ही स्पिती व्हॅली का नाही करत आहे यार. का नाही करत आहे. एवढं सुंदर आहे बघ. हे किन्नौरचे व्हॅली आहे. आणि आता मी करचमच्या इथे पोचणार आहे सांगलाला. चिटकुलसाठी रोड बंद होता पण तो आता चालू करण्यात आला आहे. तर मग मी चिटकुलला स्टेला जाणार आहे. बघ किती सुंदर आहे. आणि तुम्ही लोक इथे येत नाही आहे. का नाही येत आहे तुम्ही इथे. खूप सुंदर आहे यार ही व्हॅली. तुम्ही या यार. असं नका करू. आय नो द रॅट रेस इज गोइंग ऑन पण यार इधर आना बनता है यार. का नाही येत आहे ते महाराष्ट्राची मुलं. कधी येणार आहेत तुम्ही. 50,000 60,000 रुपये खिशात घ्या आणि आहे ना स्पिती व्हॅली करा प्लीज. करा. आता बघूया मेगाच्या रिझॉर्ट काय करणार आहे किचडवाला रोडवर. मिशलिनच्या टायर्सची आत्ता परीक्षा आहे. हो मी काय माझे मेगाच्या रिझॉर्ट चिखलामध्ये नाही टाकणार आहे. बाजूनेच घेऊन जाणार आहे मी तिला. ओके मेगाच्या रिझॉर्ट चलो 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 बेबी. कम ऑन गो ऑन. It's not tough. Don't forget you are from Konkan. Don't forget. Normal. It's Sindhudurga. Normal. Baby, don't fall. मिशलिनचे टायर्स. आता तुमची खरी परीक्षा आहे. सो परीक्षा द्यायला रेडी राहा. मेगाच्या रिझॉर्ट पडली नाही पाहिजे. मेगाच्या रिझॉर्ट कोकणातली आहे. यू कॅन डू इट बेबी. माहिती आहे ना आपण गडावरती पण जाऊन आलोय. रस्त्यांवरती घाबरायची गरज नाही आहे. ऑन माय लव कम ऑन. थोडंच बाकी आहे. इट्स डन. लडाख मारलाय तू. डोंट फॉरगेट. कम ऑन.
मेगा रिझल्ट, यू आर द बेस्ट. यू टुक मी each and everywhere, man. You take me everywhere, man. I just owe my life to you. I love you. तू आहेस ना म्हणून मला कुठे पण जायला भेटतं. Or else I would be not myself. You unleash the beauty, the power in me. You unleash it. काय पण होईल, I am not gonna leave you. You also don't leave me. झालेत. सांगलाचा जो बायपास आहे, जो करचमच्या इथून, तो मी पोचली आहे. आणि सांगला इथून 19 किलोमीटर आहे. हे असं लोकेशन आहे किन्नौर व्हॅलीचं. नारकंडा पण 144 किलोमीटर आहे. 144 किलोमीटर गाडी चालली आहे माझी मेगाच्या रिझल्ट. अँड इथे काही एंट्री फी नाही आहे, तर मग डायरेक्टली मी आता ह्या ब्रिजच्या इथून जाणार आहे. मला 18 किलोमीटर आहे आणि चिटकुल 41 किलोमीटर्स आहे. तर मी माझ्या मेगाच्या रिझल्टसोबत माझा प्रवास हा चालू करते आहे. 41 किलोमीटर्स. हे करचमचं ब्रिज आहे आणि इथून नारकंडा 144 किलोमीटर्स आहे. करचम डॅम ओपन केला आहे त्या लोकांनी, एक दरवाजा. किन्नौर व्हॅलीमध्ये आहे आपण, किन्नौर डिस्ट्रिक्टमध्ये. हे बघा इकडून आलो आहे आपण ह्या साईडला. 41 किलोमीटर्स. गाईस, स्पिती व्हॅली सर्किटचा 5वा दिवस आणि मी लास्ट विलेज चिटकुल तिकडे पोचणार आहे. हे चिटकुलला जाण्यासाठी व किती मस्त रस्ता आहे. वाव, आता एक क्लिफ येणार आहे परत वरती माझ्या डोक्यावर. ए देखो टुक्का व्हॅली, जे लास्ट विलेज चिटकुल आहे, तिथे मी जाणार आहे. 27 किलोमीटर्स अजून आहे. 6:30 वाजलेत. मी माझ्या मेगाच्या रिझल्ट बरोबर पोचली आहे गेटच्या इथे. तुप्पा व्हॅली 45 झालेत. हे सांगलाचा टी चिटकुलला जाण्याकरिता ब्रिज आहे आणि हा द्वार आहे सांगला द्वार. इथून ह्याच्या पुढे चायना बॉर्डर लागते. मी माझ्या मेगाच्या रिझल्ट बरोबर आली आहे.